तर नीता मॅडम प्रार्थना म्हणा. नाही तर नंतर म्हणा, ठीक आहे, वाचन झाल्यावर. तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण मोफत प्राणायाम वर्ग 15 दिवसाचा ठेवलाय. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्या योग अध्यापिका सौ नीता गुजर सातारच्या मॅडम घेत आहेत हा वर्ग. आणि थोडस मी ग्रंथ वाचन घेते, कारण प्राणायाम हा जसा वरवर फायद्यांसाठी केला जातो तसा तो नाहीये. आपल्याला खूप अंतिम उद्दिष्ट गाठायचंय. आणि अंतिम उद्दिष्ट काय आहे आणि प्राणायामाची पातळी, सागराची पातळी. अर्चना क्षीरसागर मॅडम, व्हिडिओ बंद करा. आपल्याकडे पद्धत नाही व्हिडिओ ऑन करण्याची. फक्त बोलणारा व्यक्ती ऑन ठेवतो. तर याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट असं आहे ग्रंथ वाचनाचं, की प्राणायाम हा आपला आत्ता विषय आहे आणि प्राणायामाची जी गहरी डेप्थ आहे, ती डेप्थ आपल्याला माहित करून घ्यायची, कारण आपलं अंतिम उद्दिष्ट आपल्याला गाठायचंय. एन केन मार्गाने आपल्याला अंतिम उद्दिष्ट म्हणजे योग गाठायचा आहे. योग म्हणजे ईश्वरत्वात मध्ये आपला मिलाप आपल्याला गाठायचा आहे. आणि हे सगळं घडवण्यासाठी आपण वेगळे वेगळे मार्ग वापरतो. तर योग, आपलं प्राणायाम हा हठयोगातही येतो. आणि राजयोगाचं सुद्धा शुद्धीकरण किंवा असं नुसतं आपण जर योग म्हटलं तर त्यामध्येही येतो. तर हठयोगाचा प्राणायाम म्हणजे काय आणि योगाचा प्राणायाम म्हणजे काय, हे तर भेद कळला पाहिजे. प्राणायामाने किती खोली गाठता येते हे तर कळलं पाहिजे, नाहीतर मग उद्दिष्ट कसे ठेवणार. नुसते आपले प्राणायामाचं श्वास आणि उच्छ्वास हे अवरोध करून त्याचं नियमन करणं म्हणजे प्राणायाम नव्हे आहे. तर सगळ्या मार्गाचं एक जर उद्दिष्ट तुम्हाला अगदी काय म्हणतात त्याला उघड केलं मी, तर कुंडलिनी जागृती हेच आहे. तुम्ही कुठलाही मार्ग घ्या, भक्ती मार्ग घ्या, ज्ञान मार्ग घ्या, हठ मार्ग घ्या, राजमार्ग घ्या, सिद्ध योग घ्या, योग घ्या. या सगळ्या कसरती करण्यामागं, सगळे व्याप करण्यामागं कुंडलिनीला जागृत करणं. कारण कुंडलिनी हेच रहस्य असं आहे की जे आपल्याला शिवत्वापर्यंत मिलाप करते आपल्या शक्तीमधला. जी शक्ती आपली मुलाधारात आहे त्या शक्तीला या सहस्रार चक्रामध्ये जो शिव आहे. आता आपण शिव सर्वोदय शास्त्र शिकत चाललो आहोत. आपण त्याचं डेप्थ मध्ये पाहत चाललो आहोत आणि शिव साधक बनलो आहोत. तर या शिव साधकांना एक उद्दिष्ट गाठायचं आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की ज्यांनी शिव सर्वोदय शिकलेले आहेत त्या शिवसाधकांना आपल्याला ही शक्ती, शिवशक्ती साधना अवलंबायची आहे. म्हणजे एक गूढ मार्गातर्फे ज्ञानेश्वर माऊलींनी जो कुंडलिनी योगाचं सगळं वर्णन केलंय, कुंडलिनी भेदाचं, चक्रभेदनाचं, ज्ञानेश्वरीमध्ये जे सगळं डिटेल त्यांनी अनुभवाने सांगितलेलं आहे, ते कुंडलिनी जागृती शिवाय अशक्य आहे. तर प्राणायाम हा सुद्धा कुंडलिनीला जागृत करतो, पण त्या पद्धतीने प्राणायाम केला तर. आता आपल्याला तशी गरज नाहीये, कारण आपल्याला सहज योग घडत आहे. जे शिवसाधक बनले आहेत, जे पिरॅमिडला आलेले आहेत, ज्यांनी सर्वोदय शास्त्र भाग 1 शिकलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जे माझ्यासोबत ध्यान करत आहेत पहाटेचं, पहाटे 4:30 अशा लोकांना सहज योग हे साधन प्राप्त झालेलं आहे. आता या सहज योगामध्ये प्राणायाम सुद्धा करावा लागत नाही. प्राणायाम सुद्धा आपोआप घडतो. आपल्या जीवाला, आपल्या शरीराला, आपल्या आत्म्याला जो काही प्राणायाम आहे तो आपोआप घडू लागतो. आपण बघतोय त्या सकाळच्या चक्रा ध्यानाचे केवढे सुंदर अनुभव येत चालले. पण आपल्याला काय खजिना प्राप्त झालाय, हे किती मौल्यवान आहे, हे सुद्धा न समजण्याची एक लेव्हल आहे आपल्या साधकांमध्ये. हाताला काय गवसले हे सुद्धा समजू शकत नाहीये. आणि मग नाना प्रश्न, नाना शंका अशा निर्माण होतात. म्हणून थोडंसं ग्रंथांचं वाचन करायचं हे उद्दिष्ट आहे, की या प्राचीन ग्रंथांमधून जिथं तिथं सगळं तेच सापडतं. मग एवढा हट्टहास करून, एवढ्या क्रिया, प्रक्रिया स्वतःहून जबरदस्त करण्याची काही गरज आहे का? मग हे तुम्हाला शिकायचंय. मग प्राणायाम. आता
हा जो प्राणायाम तुम्हाला म्हणजे दोन्ही मार्गाने ध्यान मार्ग जर स्वीकारला तर ध्यान मार्गात ध्यान लागतच नाही. म्हणून सुद्धा प्राणायाम करा म्हणते. चित्त शुद्धीसाठी प्राणायाम करायचं. मग चित्त शुद्धीसाठी प्राणायाम करायचं तर प्राणायामाचे फायदे काय आहेत? म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण जातोय, की ज्यांना हे सहज योग प्राप्त झालेला नाहीये, जे शिवसाधक बनलेले नाही, ज्यांना पिरॅमिडला यायचं नाही, अशाही साधकांना आपण देतच आहोत वेगळ्या मार्गाने. आणि यासाठी सगळ्यांना हट्ट करत आहे मी, प्राणायाम करा, प्राणायाम करा. जसं ओंकार साधना करा म्हणते, तसं प्राणायाम पण करा म्हणते. मग प्राणायामाने काय होणार आहे? आपलं तरी उद्दिष्ट प्राणायामाचं असं आहे, की सुषुम्ना नाडी मोकळी करणं. ना की नुसती इडा आणि पिडा. ज्यावेळेला प्राणायाम करतो इडा पिडा करत बसतो आपण. मग ते सुषुम्नेतनं कधी प्राण वाहणार आहे? मग आपण आधीच्या सेशनमध्ये बघितले रेकॉर्डिंग बघा, की सगुण हा प्राणायाम आणि निर्गुण हा प्राणायाम हे पण बघितलं आपण. मग सगुण प्राणायाम सुरुवातीला आपण केला पाहिजे. सगुण प्राणायाममध्ये आपण धारणा कशावर तरी धरली पाहिजे. आता तुम्ही कितपत प्राणायाम करताय भीती नाही. मी आधीच सांगितलं नीता मॅडम हे घेणार नाहीये. मी काय सांगतेय, मी काय ग्रंथ वाचन करते, नीता मॅडम काय घेतात, याचा संगम तुमचा तुम्हाला करायचा आहे. कारण इथे प्रत्येक लेव्हलचे साधक आलेले आहेत, बसलेले आहेत प्राणायाम वर्गात. काही शिवसाधक आहेत, ज्यांनी माझ्याबरोबर 3 वर्ष साधना केली. त्यांना मी काय बोलतेय, ग्रंथ काय सांगतोय, हे सगळं कळतंय. डायरीमध्ये लिहून पण ठेवायचंय. ते संकल्प पेरायचेत. आता बघा, उद्या पौर्णिमा आहे. सोमवारी वटसावित्री पौर्णिमा, की लगेच प्रतिपदा आहे. मग ह्या संकल्पांना लिहिण्याचं काय उद्दिष्ट आपल्या हातात येतंय हे तर कळलं पाहिजे. म्हणून आपण प्राणायामाचे लाभ बघितले मागच्या वेळेला. सांगेल का कोणते? महत्वाचे 4 प्राणायामाचे लाभ कोणते? कोण सांगेल मला चॅट बॉक्समध्ये कोण टाकेल? नाहीतर मग काहीच ग्रंथ वाचन घेऊ नये. आपलं हे काय मनोरंजनात्मक इथे बसलेलं नाहीये. मी म्हंटल तुम्हाला अर्थ नंतर सांगते पुढच्या सेशनला. कोणते 4 आपण प्राणायामाचे फायदे बघितले? डायरीत लिहिलंय कोणी? कारण मी नंतर परत ते ब्रेक केलं. नीता मॅडमना 2दा मी ब्रेक केलं मागच्या सेशनला आणि परत सांगितलं. नाडीशुद्धी नाही मॅडम. नाडीशुद्धी तर हा खूप बेसिक झाला. शांती, प्रशांती, हा दीप्ती आणि प्रसाद. नीता मॅडमनी सांगितलं आणि शीतल मॅडमनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, छान. आता लिहून घ्या सगळ्यांनी. कारण हे संकल्पात लिहायचंय तुम्हाला. नुसतं प्राणायाम करायचंच नाहीये. अजून आपलं बघा 8 जुलैपर्यंत आहे ना, कधी बघा 15 दिवस होते. त्यामुळे आज जास्त ठेवलं शनिवारी. शांती, प्रशांती, दीप्ती, प्रसाद हे लिहा सगळ्यांनी. प्राणायामाचे 4 फायदे. शांती, प्रशांती, दीप्ती आणि प्रसाद. आता हा प्रसादच सगळ्यात महत्वाचा आहे. तर आता ते पुढचं वाचते मी. ठीक आहे. आपण कुठलं पुस्तक रेफर करतोय? अष्टांग योग, कुंडलिनी योग आणि अष्टांग. कारण डॉक्टर वाळिंबे यांचं थोडंसं आपण रेफर करतो आहोत. कारण यातून आपल्याला पुढं अंतिम टप्पा गाठायचा आहे. मग प्राणायामाने हे सगळे जर फायदे मिळतात, तर अजून काय खाली 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 प्राणायामाने साधतंय हे कळल्याशिवाय महत्वच कळणार नाही. ते घडणार सुद्धा नाही. कारण आपला एक बेसिक प्रिन्सिपल आहे. एनर्जी गोज वेअर फोकस गोज. आपला फोकस जर प्राणायामाचा तो ठेवला नाही, लगेच तर काही होणार नाहीये. तर ते कसं काही साध्य होणार आहे? मग संकल्प लिहिणं आहे, फोकस ठेवणं आहे, मनामध्ये धारणा करत करत तो प्राणायाम केला पाहिजे, तर ते घडणार आहे. तर बघा, प्राणायामाने या 10ही वायूंना प्रसन्नता प्राप्त होते. आता वायू 10 आहेत. पंचप्राण आणि पंच उपप्राण. आता हे सगळं शिवसरोदय शास्त्रामधनं आपण अभ्यास करत चाललेलो आहे. म्हणजे हे जे शिवसरोदय शास्त्राचे आपण भाग केलेत, आता भाग 2 मध्ये हे होणार आहे. आता उद्या भाग 1 होत आहे. 14 लोक येत आहेत उद्या. भाग 2 मध्ये हेच आहे. मग हे जे भाग 2 मध्ये चक्र आहेत आणि भाग 3 मध्ये प्राण, उपप्राण, बंध आणि मुद्रा. आता या मुद्रांचा प्रत्येक जण गोंधळ करतात आणि मला नाना शंका विचारतात. मी खूप वेळा त्या गोष्टी सांगते. जे शिवसरोदय शास्त्रात मुद्रा घेतो, त्या शिवसरोदय शास्त्राच्या श्लोकामध्ये 2 नाही तर 3च मुद्रा आहेत. पण आपण डेप्थ मध्ये शिवसरोदय शिकतो. त्या मुद्रा ज्या आहेत त्या खूप ऍडव्हान्स घेतो तिथे पिरॅमिडमध्ये. कारण पिरॅमिडची ऊर्जा आपल्याला टॅप करायची असते. मग डीएनए ऍक्टिव्हेशन मुद्रा तिथे घेतो. आणि खूप ऍडव्हान्स अजून वेगळ्या मुद्रा घेतो. त्या तिथे शिकवल्या जाण्याच्या मुद्रांचा ऑनलाईन मुद्रा वर्ग जो घेतो काही संबंध नाहीये.
काही म्हणजे काही संबंध नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही. मग ऑनलाईन मुद्रा ह्या सगळ्या साधकांना कॉमन आहेत आणि शिवसाधकांना अतिउच्च मिळतंय हे लक्षात घ्या. कारण सर्वोदय शास्त्र तुम्ही शिकता, जगातलं सगळ्यात महत्वाचं, गूढ आणि अत्यंत म्हणजे जर पावित्र्य समजलं तर ते शास्त्र आहे. आणि त्या शास्त्र जगातलं असं कुठलंच शास्त्र नाही. त्यामुळे ते सपात्र साधकांना ते मिळत जात. मग इथे ज्या वेळेला भाग 3 मध्ये मुद्रा शिकवल्या जातात, ते वेगळेच आहेत मुद्रा. त्याचा काही संबंध नाही. इथे ऑनलाईन मुद्रा घेतो. आता ऑनलाईन मुद्रा आपला जो काही झाला तो बुद्धिवर्धनाचा झाला आणि ध्यान वाढवण्याचा झालाय. त्याचे सगळे व्हिडिओ, बऱ्यापैकी व्हिडिओ युट्यूबवर आहेत सुदर्शन पिरामिडचे. शाळांच्या कार्यक्रमासाठी ते ओपन ठेवलेत सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही फायदा घेऊ शकता. नवीन साधक. त्यानंतर भाग 1 झालाय. भाग 0 म्हणा तो, की त्याचा काही संबंधच नाही. भाग 0 म्हणजे आध्यात्मिक ध्यान लागणे आणि आपलं बुद्धिमत्ता वाढणे. भाग 0 शून्य भाग. भाग 1 काय आहे? बेसिक मुद्रा. मग बेसिक मुद्रा काय आहेत? की आपले हे जे 5 बोटं आहेत, पंचतत्व या बोटांमध्ये, ते समजून घेतली तर पुढच्या मुद्रा समजणार आहे. मग हे जलतत्व आहे. मग हे जर शिकलं तर जलमुद्रा समजणार आहे. मग जलशामक मुद्रा समजणार आहे. म्हणून भाग 1 फार महत्वाचा. आणि ज्यांचा भाग 1 झालाय त्यांच्यासाठी आता भाग 2 लॉन्च होईल. तो कुठला? तर या प्राण आणि उपप्राण, पंच प्राण आहेत आणि पंच उपप्राण आहे. आता हे मी इथे सांगत बसणार नाहीये. कारण माझं उद्दिष्ट थोडंसं वेगळं आहे या प्राणायामातून. हे तर प्राणायामाचा भाग नाहीये. पण पंच प्राण, ऍक्च्युली प्राणायाम म्हणजेच या प्राणाला कंट्रोल करणे, प्राणावर ताबा मिळवणे. असं नाहीये. प्राणायाम ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला नुसतं श्वासावर कंट्रोल मिळवतो. पण हे पंच प्राण जे आहेत, पंच उपप्राण आहेत, त्याच्या कंट्रोल पर्यंत प्राणायाम आपल्याला नेतो. वरवरचे प्राणायाम नाही नेणार. मग आता इथे ते गूढ म्हणजे डीप मधलं उद्दिष्ट जाऊ द्यात. 5 प्राण कुठले, 5 उपप्राण कुठले हे मी काही घेत नाही. पण आता इथे म्हटले प्राणायामाने या 10ही वायूंना प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून हे 10 वायू जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जे शिवसर्वोदय शास्त्र भाग 3 ला आपण शिकतो. आणि मग हे 3 आपल्याला हे प्राण कळले म्हणजे वायू कळले, 5 प्राण मुख्य, 5 उपप्राण कळले, त्यांचं कार्य कळलं. तर आपण ते मुद्रा लवकर शिकणार आहोत. मग अपान वायू मुद्रा, व्यान वायू मुद्रा. मग हे नाव माहिती पाहिजे त्या वायूंची. ते वायू कुठून कुठे कसे फ्लो होतात. कारण विज्ञान भैरव तंत्र आपल्याला करायचंय. आणि मग विज्ञान भैरव तंत्रात या सगळ्या संज्ञा वापरल्यात, व्याख्या वापरल्यात, आपल्याला तेही कळत नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने जे शिकत चाललंय ते डायरीमध्ये लिहून डोक्यात ठेवल्या पाहिजेत संज्ञा. तर विज्ञान भैरव तंत्र मी काय सांगते ते कळणार आहे. आणि तर जीवाशिवाचं मिलन होणार आहे. तर शिवत्व प्राप्त होणार आहे. आपलं उद्दिष्ट आहे शिवत्व प्राप्त करण्याचं. शिवशक्तीचा मिलाप हे आपलं उद्दिष्ट आहे. मग तो प्राणायाम असेल नाही तर काही असेल, मुद्रा असो, तेच उद्दिष्ट आहे. मग इथे आता हे जे वायू आहेत, या वायूंना जर समजून घेतलं बघा, म्हणजे वेगळे वेगळे वायू जे आहेत, त्या वायूंचा प्रसार कुठून कुठं वाहतात आणि कार्य काय आहे, तर हे सुद्धा आपल्याला मुद्रांनी कंट्रोल करता येणार आहे. आणि म्हणून त्या मुद्रा म्हणजे भाग 2 आता ऑनलाईन लॉन्च होईल. तो कोणाला मिळेल करायला? ज्यांनी भाग 1 केला बेसिक मुद्रांचा. त्यांना करायला मिळेल. तिथे पिरॅमिडचा काही संबंध नाहीये. तुम्ही तिथे पिरॅमिड लाईन मुद्रा शिकलेला असाल तर करायला मिळेल असं काही नाहीये. जाता आता मी हेही सांगते कारण मग मला प्रश्न येतात आणि वेंधळे नवीन लोक असं होतात. सगळेच होतात, जुनेही होतात. म्हणून क्लिअर करते. तर आता या प्राणायामाने या 10ही वायूंना प्रसन्नता प्राप्त होते. म्हणजे ते स्थिर होतात. म्हणजे प्राणायामाने वायू स्थिर झाले. आपण वायू तत्व बघितलं किती महत्वाचं आहे. प्राणायामाचं उद्दिष्टच आहे की वायूला स्थिर करणं. आणि आज जर बघितलं आपण तर वायू तत्वाचा बिघाड सगळ्या वातावरणात झालेला आहे. आपण सगळे कलमी झाडं लावतो आणि आपलं ड्रेस असतात भरपूर, कपडे भरपूर असतात. आपण नवीन कपडे घालतो. आज बाळांना सुद्धा नवीन कपडे घालतो. त्यांनी सगळं वायुतत्व बिघाड करतो. ऍक्च्युअली न्यू बॉर्न बेबी असते, वायुतत्वाचं त्याला सांभाळावं लागतं त्या बाळांना. आजच मी ते गुरुजींचा व्हिडिओ बघत होते. खूप सुंदर आहे बघा.
आणि ते सांगतात की हे सगळं वायू जर लहान मुलांचा 5 वर्षाचा जपला नाही 5 वर्षापर्यंत, तर पुढे सगळं वायू प्रकोप होऊन समस्या होतात. आज आपल्याला काय करावं लागतंय? आज आपल्याला वायू तत्वाचाच प्रकोप सगळा सहन करावा लागतो. शरीरात कुठंही वेदना म्हणजे वायू प्रकोप वाढतोय. आपण बाळांना सुद्धा नवीन कपडे घालतो. पूर्वी असं नव्हतं, जुनेच कपडे घालत होते. त्यामुळे ते म्हणतात की 60 वर्षानंतर, 55 वर्षानंतर सुद्धा जुनेच कपडे घाला. घरातले सगळे कपडे बाजूलाच टाका. मग तुमचं वायू तत्व बॅलन्स करा म्हणजे रोग होणार नाही, दुखणी खुपणी होणार नाही. आपण हे सगळं बघितलंय. तर हे जे काही आहेत वायू स्थिर करायचंय. वायू स्थिर करणं, वायू कंट्रोल करणं, हे सुद्धा प्राणायामाचं उद्दिष्ट आहे. स्थिर करायचा आणि मग जर सगळी कामं वायू स्थिर केला म्हणजे पृथ्वी तत्वात, जल तत्वात जर आपण केलं, तर आपल्याला शेकडो पटीने लाभ मिळतात आणि वायू तत्वात केलं, तर ते शेकडो रुपयांचा झिरो फायदा होतो. हे आपण सगळं बघितलंय. म्हणजे वायू तत्वात आपल्याला काही करायची नाहीयेत कामं. मग प्राणायाम किती महत्वाचा आहे. तो वायूला स्थिर करतो. या वायूंच्या स्थैर्याबरोबर इंद्रिय आणि बुद्धी यांनाही स्थैर्य प्राप्त होते. मग इंद्रिय कंट्रोल होतं. प्रत्याहार म्हणजे काय आहे? म्हणजे आपण जर पतंजलींनी 8 स्टेप सांगितला, आपण खालच्या 2 तरी करतो का? यम, नियम सुद्धा करत नाही आपण. आणि मग वरच्या धारणा, ध्यान, समाधी त्या पण करत नाही आपण. मग उरलं काय? आसन आणि प्राणायाम एवढंच करतो का तिसरी आणि चौथी? आपण बघायचं योग करतो म्हणजे काय करतो आपण? मग हे पण नाही माहिती आपल्याला, यम पण नाही माहिती, नियम पण नाही माहिती आणि आपण लगेच तिसऱ्या पायरीला जातो. तर इथे जर बघितलं तर मग हे इंद्रिय स्थैर्य इंद्रियांना सुद्धा कंट्रोल करतो. म्हणजे प्रत्याहाराचंही महत्वाचं. धारणा प्रत्याहार हे केल्याशिवाय पुढे जाणारच नाहीये आपण. आणि मग येतं ध्यान समाधी. म्हणून या ध्यान साधकांसाठी हा जनरल प्राणायाम ठेवला आणि मग चांगल्या साधकांसाठी, शिवसाधकांसाठी पुढे जायचे म्हणून हे सगळं समजून घेत चाललोय ग्रंथांचा रेफरन्स घेत. तर बघा वायूच्या स्थैर्याबरोबर इंद्रिय आणि बुद्धी यांनाही स्थैर्य प्राप्त होते. आता बघा शांती, प्रशांती, दीप्ती आणि प्रसाद ही प्राणायामाची चार फळे सांगितली आहेत. सहज आणि आगंतुक पापांचा सहज पाप होतात ना आपल्याला. आता पटकन समजा मी चिडले, रागवले किंवा काहीतरी फुलं तोडली, काहीतरी नियम तोडला, सिग्नल तोडला. ही सगळी पापं होतात. निसर्गातली पापं, निसर्गाचे नियम पाळायचे नाहीत. रात्री जेवायचं, सूर्यास्त झाल्यावर जेवायचं हे सुद्धा पापच आहे. कारण त्या पापांचा केवढा आपल्याला शरीरावर परिणाम होत असतो. निसर्गाप्रमाणे आपल्याला राहायला शिवसर्वोदय शास्त्र शिकवतं. वेळा पाळा म्हणतंय ते. मग कुठलाही पक्षी खाताना दिसत नाही. आपल्याला टाका पक्ष्यांना गोडधोड टाका, तेलकट टाका, पुऱ्या टाका, कोणी येऊन खाणार नाही ते. किती कळतं त्यांना सुद्धा आणि आपल्याला काही कळतं का? आपण केव्हाही खातो. तर हे यम-नियमही आपल्याला माहिती नसतात. तर ही पापच आहे माझ्या दृष्टिकोनातून असं मला म्हणायचंय. सहज पाप होतात आणि आगंतुक पापांचा म्हणजे आपण ठरवलेलं नसतं. पण नकळत होतं. एकदम आगंतुक येऊन आपल्या हातून पाप घडून जातं. सध्या मुंगीला मारतो आपण, सध्या डासाला मारतो. आता ते पाप आहे की नाही आहे, ते केव्हा पाप मानलं जाणार हे सुद्धा आपण गूढ अभ्यास केलाय तो सगळा. मग इथे खुणा-माऱ्या करणाऱ्यांना सुद्धा पाप लागत नाही. म्हणजे सगळं जे काही सार आहे तो सगळं आपल्याला शिकलायला 21 दिवसाचा शास्त्राचा प्रिन्सिपल तिथे लागू करायचा बास. आपल्याला हळ-हळ वाटली तर ते पाप घडणार. असं पण आपण बघतोय. तर मग या आगंतुक पापांचा उपशम ही शांती. म्हणजे शांती कळली का? सहज होतात पाप, आगंतुक होतात, जी काही पाप होतात त्यांची शांती म्हणजे प्राणायाम आणि शांती लाभते. नंतर वाणीवर संपूर्ण नियंत्रण ही प्रशांती. मग वाणीवर कंट्रोल राहत नाही. सगळ्याच वेळेला राहतो असं नाही. 100 जर केसेस आल्या वाणी बिघडण्याच्या, तर 5 वेळेला कंट्रोल जातो. तो हळू कमी करायचा आहे. मग ते कशाने कंट्रोल येणार आहे? तर प्राणायामाने येणार आहे. मग प्रशांती, दीप्ती म्हणजे प्रकाश. आता प्रकाश म्हणजे ज्ञान. आध्यात्मिक ह्याच्यात प्रकाश म्हणजे ज्ञान धरायचा अर्थ. मग ज्ञान सुद्धा प्राणायामाने आपल्याला मिळू शकतं. प्रकाश सुद्धा मिळू शकतो. आणि बुद्धीचे उन्मिलन म्हणजे आपण जे म्हटलं प्रसाद. प्रसाद म्हणजे बघा काय बुद्धीचे उन्मिलन म्हणजे बुद्धी शाबूत ठेवून सगळं करणं. सर्व इंद्रियांचे म्हणजे सर्व वर उल्लेखलेल्या 10 वायूंचे आणि बुद्धीचे स्थैर्य हा प्रसाद. प्रसाद म्हणजे इंद्रियांची आणि बुद्धीची शुद्धता.
इंद्रियांची सुद्धा शुद्धी आणि बुद्धीची सुद्धा शुद्धी. या शुद्धीतूनच मनाची प्रसन्नता, मनाची शुद्धी क्रमप्राप्त आहे. आणि चित्त प्रसन्न झाले, निर्मळ झाले, शुद्ध झाले म्हणजे बुद्धी प्रतिष्ठित आणि स्थिर झालीच पाहिजे. प्रसाद म्हणजे चित्ताचे स्वास्थ्य. हे लिहून घ्या. चित्तावर फोकस द्यायचा आहे आपल्याला. चित्ताचे स्वास्थ्य, चित्ताची निर्मलता. निर्मलता आपण नाही म्हणणं निर्मल निश्चल मन. पहिलं प्रिन्सिपल शिवसरोदयचं. निर्मल मन निश्चल मन असेल तर पुढं. तसंच हे चित्ताची निर्मलता, मनाची निर्मलता असे शंकरानंदांनी विवरण केले आहे. तर हे झालं. आता वरील विवेचनाचा निष्कर्ष असा की प्राणायाम म्हणजे केवळ प्राणवायूंचा अपान वायूचा निरोध नव्हे. प्राणायाम हे साधन आहे, साध्य नव्हे. चित्ताचे स्थैर्य, चित्ताची निर्मलता, चित्ताची एकाग्रता आणि त्यातून निर्माण होणारी बुद्धीची स्थिरता, बुद्धीची निर्मलता, बुद्धीची प्रसन्नता हे प्राणायामाचे साध्य आहे. इंद्रियांची सारी चळवळ पूर्णपणे थांबवून ती इंद्रिय हृदयात कोंडून घालायची. विषयांचे मागे धावायला सोकावलेल्या भ्रमिष्ट चंचल इंद्रियांना खेचून आणून ती हृदयात कोंडून घालायची आणि त्यांना पूर्णपणे निष्क्रिय करून टाकायचे. हा प्रत्यार. प्रत्यार लिहून घ्या. प्रत्यार आपल्याला वापर करायचा आहे. मी आता जे सांगितलं कपडे कमी करायचे तो प्रत्याहारच आहे. इंद्रिय, आपल्या डोळ्यांना आपले कपडे छान लागतात. इंद्रिय सुख झालं, डोळ्यांचं सुख, अंगाचं सुख. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांना बंदिस्त करून टाकायचं. सोकवलेल्या भ्रमिष्ट चंचल इंद्रियांना खेचून आणून ती हृदयात कोंडून घालायची आणि त्यांना पूर्णपणे निष्क्रिय करून टाकायचे. हा प्रत्याहार. ठीक आहे. तर हे आता आजचं आहे. तर लिहून घ्या. प्रत्याहार आपल्याला जायचंय. प्रत्याहार, ध्यान, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. शेवटच्या 4 स्टेपवर फोकस द्यायचा आहे. चला. धन्यवाद सगळ्यांना. नीता मॅडम माझी बेल वाजली आहे. सुरू करा नीता मॅडम तुम्ही. हो. चल, प्रार्थनेसाठी तयार. हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. तुम्ही बसलेला होता, थोडेसे पाय हलवून घेतले तरी चालतील. पुन्हा एकदा कुठल्याही सुखासनात बसा. खुर्चीत बसला तरी चालेल, भिंतीला टेकून बसला तरी चालेल. पाठीचा कणा एका रेषेत समांतर, दृष्टी आपल्या उंचीला समांतर आणि डोळे हलकेसे अलगद मिटलेले. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. डोळे तसेच मिटले ठेवायचे आणि लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होती का याकडे लक्ष केंद्रित करा. तर श्वास सोडताना
उबदार हव्याच्या स्पर्शाची जाणीव होती का याकडे लक्ष केंद्रित करा. नासिका मार्गाची शुद्धी करण्यासाठी सुरुवातीला आपण करत आहोत जलश्वसन. पूर्ण शरीर ढिलं सोडा, ताण विरहित करा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी म्हणजे जो पोकळ खड्डा असतो तिथं हलकासा दाब द्यायचा म्हणजे उजवी नाकपुडी बंद होईल. डाव्या नाकपुडीने सहजतेने श्वास घ्या सोडा घ्या सोडा. चला सुरू करा. लयबद्ध रीतीने सुरुवातीला थोडस हळूहळू करत मधला जो भाग आहे म्हणजे आपण डोंगरावर चढतो त्याप्रमाणे सुरुवातीला थोडा हळूहळू, वरती जेव्हा पोहोचतोय तेव्हा एकदम फास्ट आणि परत स्लो करत खाली उतरत यायचे. साधारण एक 20 काउंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतील तर आणखीनच बेटर. पूर्ण श्वसन मार्ग क्लीन. किंवा आपल्याला अचानक असा आळस आलेला असेल, थकवा आलेला असेल तर तुम्ही पोट रिकाम असताना जर हा प्राणायाम केला जलश्वसनाने तर शरीरात ब्लड सर्क्युलेशन किंवा स्वच्छ हवेची लगेच पूर्तता होती सगळ्या अवयवांना, रक्ताभिसरण चांगलं होतं. त्यामुळे लगेच आपल्याला उत्साही वाटायला मदत होती. थांबायचे. हात खाली घ्या. मुद्दाम जास्त पण करू नका. मुक्ता मॅडम नंबर घाला. मी गेले 2 दिवस तुम्हाला सांगतेय मुक्ता मॅडम, नंबर घाला. आणि नेहमी काही लोक खूप तेच तेच सारखं चुका करतात. प्रत्येक वेळेला मी सांगणार का अर्चना क्षीरसागर तुम्हाला नंबर घालताय का? हा मुक्ता मॅडम बोला, हात वर केलाय. नंबर घाला की. तुम्ही काही नवीन आहेत का मुक्ता मॅडम? परवा पण 2दा तुम्हाला. अर्चना क्षीरसागर मॅडम नंबर घाला. काय असं नंबर आहे काय नंबर आहे माहित नाही मॅडम मला. कोण बोलतय? हा, मी अर्चना क्षीरसागर बोलतेय. काय नंबर अहो आहे? नंबर काय, नंबर फॉर्म भरा. बर नंबरचा आज सुद्धा टाकलंय बघा. बर बर हो, तो निळ्या लिंकने फॉर्म भरून घ्या आणि भरला बर की तिथे ग्रुपवर टाका. नंबर घ्या. ते वाचत चला ग्रुपवरचे मेसेज. हे सगळे कार्यक्रम आहेत ना, ते फक्त विहंगमच्या साधकांसाठी आहे. हा कार्यक्रम विहंगमने लॉन्च केलाय, हा पिरामिडने नाही केलेला. मोफत आहे. ओके, तो ठीक आहे फक्त मॅडम. विहंगमच्या मेंबर्सला आहे. त्यामुळे नंबर घाला. हा ओके नीता ओके. म्हणून करा कंटिन्यू. करंगडीच्या शेजारचं बोट आहे ते डाव्या नाकपुडीवरती ठेवायचं आणि उजव्या नाकपुडीने जलश्वसन. हाताची प्रणव मुद्रा ही शक्यतो उजव्याच हाताची असावी. डावा हात नका वापरू, उजवा हात वापरा. चला. करंगडीच्या शेजारचं बोट आहे त्यांनी डावी नाकपुडी फक्त बंद करायची, त्या खड्ड्यावर हलकासा दाब द्यायचे. उजवीने श्वास घ्या, उजवीने सोडा. थोडा स्लो घ्या, नंतर हळूहळू वाढवत न्या. वरती एकदम गेल्यानंतर एकदम फास्ट घ्या आणि परत कमी कमी करत यायचंय. चला सुरू करूया. थांबायचे. हात खाली घ्यायचे. डोळे मात्र तसेच मिटलेले. श्वासाची गती वाढल्यामुळं थोडस काही वेळेस काही जणांना एकदम हीट निर्माण होते शरीरामध्ये. घाबरण्याचं कारण आहे कारण आपण ते तितकं जलद केले म्हणून झालेलं आहे. 1-2 मिनिटात पुन्हा एकदा ते पूर्वस्थितीत येते. आणखीन एक आवर्तन करणार आहोत जलश्वसन. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने रिपीट करायचे. चला सुरू करूया. थांबायचे. हात खाली. संत श्वसन. डोळे मात्र तसेच मिटलेले. अगदीच काही जणांना समजत नसेल तर त्यांनी माझ्या कृतीकडे लक्ष केंद्रित करायचे.
करंगळीच्या शेजारचं बोट आहे अनामिका, त्यांनी डावी नाकपुडी आहे ती बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करा. चला सुरू करूया. थांबायचे, हात खाली. आपण ह्या 4-5 दिवसात जे काही शिकलो ते सगळं करणार आहोत. आत्ता केलं ते जलश्वसन. याच्यामध्ये 6 प्रकार आहेत. त्यातला हा प्रकार जो आत्ता आपण करतोय त्यांनी दोन्ही नाकपुड्या आपल्या क्लिअर व्हायला मदत होतीये. फक्त सर्दी आहे किंवा नासिका मार्गामध्ये काही धुलीकण अडकलेले आहेत तर ते निघण्यासाठी जलश्वसनाचा खूप छान फायदा होतो. आणि कुठलाही प्राणायाम करण्यापूर्वी सुरुवातीला एक शुद्धिक्रिया करायची असते ती म्हणजे कपालभाती. त्याने संपूर्ण नासिका मार्ग क्लीन होतो आणि त्याच्यानंतर जलश्वसनाचा एक 1-2 राउंड केले तरी सुद्धा पुरेसं आहे.